हॉटेल जय बाबरी येथून 31,33,200 रुपये किमतीचा देशी विदेशी बनावट दारू मुद्देमालसह आरोपीस शिरपूर तालुका पोलिसांनी केले जेरबंद। याबाबत सविस्तर वृत्त असे की 19 डिसेंबर रोजी शिरपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना एका गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की सेंधवाकडून शिरपूरकडे आयशर कंपनीचे वाहन दारू घेऊन जात आहे अशी गुप्त माहिती मिळाली। यावरून पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी आपल्या पथकास आदेश केल्याने सदर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे हे पेट्रोलिंग करीत वाहनाचा शोध घेत असताना आयशर कंपनीचे वाहन क्रमांक NL 07AA3503 ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर हाडाखेड जवळील हॉटेल जय बाबरी येथे मिळून आली। सदर वाहन चेक केले असता सदर वाहनामध्ये देशी विदेशी अशा विविध प्रकारचे दारू भरले असल्याने बॉक्स आढळून आले। सदरील देशी विदेशी कंपनीचे दारू मिळून आली। सदर दारू ही फक्त पंजाब राज्यात विकण्याची परवानगी आहे। तसेच सदर देशी विदेशी दारूच्या बॉटल वरील लेबल व बारकोड दिसू नये म्हणून जप्त मुद्देमालाची प्रत्येक बॉटल वरचे लेबल खोडण्यात आले आहे। सदर इसमाचे नावे सुनील कुमार राजपाल जाट, वय 28, राहणार धानी सरल, जिल्हा भवानी, राज्य हरियाणा याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 31,33,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर व्यक्ती विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट, संदीप पाटील, सुनील विसावे, संदीप ठाकरे, योगेश मोरे, अल्ताफ मिर्झा आदी कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे साहेब यांनी धुळे जिल्ह्यामध्ये जे अवैध धंद्यांबाबत मोहीम राबवली आहे त्या अनुषंगाने आज रोजी आम्हाला एक गुप्त बातमी मिळाली की सेंधवाकडून एक आयशर प्रो 3015 मॉडेलची एक आयशर गाडी क्रमांक NL 07AA3503 ही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली पंजाब राज्याची अवैध दारू येत असून त्या अनुषंगाने आमचे PSI सुनील वसावे व त्यांच्यावर स्टाफ यांना मी हाडाखेड येथील हॉटेल बाबारी येथे नाकाबंदी केली असता सदर वाहन पकडले। सुरुवातीला या वाहनाचा चालक सुनील कुमार जाट यास गाडीतला मालाबाबत विचारणा केला असता त्याने उडाउडीचे उत्तर दिल्यानंतर सदरील वाहन पोलीस स्टेशनला आणून त्यात गाडी मालकाला संपर्क करून त्यांचे सील तोडायची परवानगी घेऊन 2 पंचांसमक्ष गाडी उघडली असता त्यामध्ये पंजाब राज्याची दारू मिळून आली असून यामध्ये ऑल सीझन कंपनीचे 750 ml चे एकूण 40 खोके, रॉयल चॅलेंज 750 ml चे 60 खोके, मॅकडॉल्स नंबर 1 750 ml चे 20 खोके, तसेच मॅकडॉल नंबर 1 180 ml चे 150 खोके व कॅसबर्ग कंपनीची बियर 500 ml चे 10 खोके असे आम्हाला एकूण 16,33,200 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून सदरची दारू ही महाराष्ट्र राज्यात बंदित असून ही या कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी, माझी टीम PSI सुनील वसावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, संदीप ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पवार, दिनकर पवार, स्वप्नील बांगत आणि चालक कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा यांनी केली असून सदरील चालक तसेच याच्यामधील मालक पुढे कोणाला पुरवठा होत होता या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत।